नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर सकाळ सकाळची छान अशी प्रसन्न सकाळ आहे। छान असं खिडकीतून सूर्यकिरणसुद्धा आतमध्ये येत आहेत आणि आज आहे शनिवार। तर शनिवार आहे म्हटल्यानंतर आज मी यांचा उपवास असतो म्हणून यांच्यासाठी खिचडी रात्री साबुदाणा मी भिजत घातलेला होता, तर तो इथं मी करायला घेतलेला आहे। तर खिचडी करणार आहे आणि मुलांना डब्याला सुद्धा खिचडीच देणार आहे। तर इथं थोड्याशा ज्या मिरच्या आहेत त्या मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे। तर ते मी तळून घेणार आहे। खिचडीसोबत खायला छान लागतं, खिचडीला पण छानशी अशी टेस्ट येते म्हणून ते तळून घेणार आहे। आणि बाकी खिचडीमध्ये घालायला बारीक तुकडे केलेली मिरची दुसरी आहे। तर हे मोठे मोठे तुकडे होते, तर ते तळण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत। तर ते तळून घेणार आणि लगेच त्याच कढईमध्ये खिचडीसुद्धा करून घेणार आहे। तर कसे आहात मैत्रिणींनो तुम्ही सगळे? मी तर खूप मजेत आहे आणि आशा आहे की तुम्हीसुद्धा खूप मजेत असाल। तर बघा, इथं सकाळी सकाळची पण धावपळ असते, तर मुलं पण तिकडे उठलेली आहेत, तर त्यांचं पण आवरायचं चालू आहे। तोपर्यंत माझी इथं खिचडीसुद्धा होत आहे। तर आता जाताना सकाळचं जाताना मुलं खायला थोडीशी टाळाटाळच करतात, खायला नको म्हणतात, काहीही द्या त्यांना। पण तरी पण मी त्यांना एक पेला दूध तरी देणार आहे, तसं काही पाठवणार नाही। तर ती शेवटी मुलं आहेत, ते खेळायच्या नादात त्यांना जेवण करायचं भान राहत नाही, म्हणून जाताना पोटात थोडंसं असलेलं बरं। तर इथं मी मिरच्या तळलेल्या काढून घेतल्या, त्याच्यावरती आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकलं चवीपुरतं आणि त्याच कढईमध्ये तेलात लगेच बटाटा बारीक चिरून घेतलेला होता आणि खिचडीसाठी, तर तो सुद्धा छान असा परतवून घेते। त्याच्यामध्येच मिरचीची बारीक चिरलेली मिरची आहे ना, ती सुद्धा टाकते आणि ते पण छान असं हलवून मिक्स करून घेते। आणि नंतर मग थोड्या वेळ बटाटा जो आहे तो झाकून ठेवणार आहे, याच्यामुळे बटाटा छान आतल्यात वापरतो। तर इथं बटाट्यापुरतं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, बटाट्याला जेवढं लागेल तेवढंच। खिचडीला नंतर आपण टाकतोच, पण इथं बटाट्यापुरतं तेवढं टाकणार आहे। काय होतं, बटाट्याला जास्त मीठ आतमध्ये जात नाही खिचडीबरोबर टाकलं का। तर इथं हे छान असं सगळं मी इथं तयारी करून घेतलेली। याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा होता आणि इथं याच्यामध्ये मीठ आहे। तर इथं छान असं बटाटा पण वापरतोय, तर ते आता झाकून ठेवते, म्हणजे वापलेलं आतल्या आत ताटाने। तर इथं मी झाकून ठेवलेला होता 1 ते 2 मिनटं, आणखी एकदा हलवून परत झाकून ठेवलेला होता। तर छान असा बटाटा इथे आता आपला वापरलेला आहे। तर आहे असा बटाटा पण खायला खूप छान लागतो, म्हणजे आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे चव पण देतो। तर याच्यामध्ये आता रात्री भिजत घातलेला जो साबुदाणा आहे, तर तो सुद्धा इथे छान असा मिसळून घेते, म्हणजे बटाट्यामध्ये मिसळून घेणार आहे। तर साबुदाणा टाकते, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकते आणि खिचडी जी आहे ती करून घेते। तर तुम्हाला थंबनेलवरती कळालेला असेल की मी 900 किलो रुपये दराचा जो पदार्थ आहे तो घरीच केला। तर तो कोणता पदार्थ आहे, तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे किंवा दाखवणार पण आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा। तर इथं छान हे असं मिक्स करून घेते। तर माझ्या हिशोबाने मला थोडीसं कढई जी आहे ती छोटी वाटायला लागलेली होती, कारण खिचडी जास्त होत होती। मला एवढा अंदाज, मला वाटलं की बसेल एवढ्यामध्ये, पण असू द्या, काही हरकत नाही। फक्त मला हलवायला थोडासा त्रास होणार आहे। त्रास म्हणजे काय, इकडं तिकडं जादा सांडतं आणि सांडलं का बघा, मला तर ते इकडं तिकडं जास्त सांडलं का ते म्हणजे वेगळंच वाटतं। पण असू द्या, चला आता काही पर्याय नाही, आपल्याला याच्यामध्येच ही खिचडी तयार करून घ्यावी लागणार आहे। मोठीकडे ठेवली नव्हती मी, आणि पण असू द्या, आता होत आलेली आहे की खिचडी छान अशी वापरलेली सुद्धा आहे। तर एक हात हलवायचा बंद झाला की दुसऱ्या हाताने मी हलवत होते अलटी पलटी करून। तर आता खिचडी छान आपली तयार झालेली आहे। तर आता मुलांना डबे वगैरे भरून देते लगेच। तर मुलं शाळेत गेली, हे पण गेले। आता लगेच म्हटलं चला ताक पण, म्हणजे तूप पण करून घ्यावं। तर हीच दिवस पदार्थ आहे की आपण बाजारामध्ये बघा 900 रुपये किलो दराने घेतो, तर तो मी घरच्या घरीच इथं आज करणार आहे। तर लाईटसारखी आमच्याकडे लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, 2 दिवस सलग लाईट नव्हती। तर आज आहे म्हटल्यानंतर लगेच म्हटलं चला, आणि नंतर जास्त ऊन झाल्यावर पण लोणी चांगलं निघत नाही, पातळ होतं। आणि सकाळी सकाळीच मग आता इथं 8 वाजलेले आहेत, तर 8 वाजताच मी इथं तूप करायला घेतलेलं आहे। तर मिक्सरवरती तूप करून घेते, म्हणजे फास्ट कमी वेळेत होऊन जाईल।
तर हलवून घेतलेलं होतं एकदा, पण ते मला लोणीवरती असं घट्ट आलेलं दिसलं नाही, म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी ॲड केलं आणि आणखी परत हलवायला लागले. तर यावेळेस खूप छान लोणी तयार झालेलं होतं. तर ते सगळं लोणी जे आहे ते मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं, तर पुढे तुम्हाला दिसेलच. तर इथं आता झालेलं आहे आणि आता लोणी सगळं मी एका पातेल्यामध्ये स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. तर ही तिसरी वेळ आहे मी लोणी धुते त्याची. लोणी जेवढं जास्त धुवाल तेवढं तुपाला आंबूस वास वगैरे राहत नाही. तर त्यासाठीच इथं मी लोणी छान 2-3 वेळा, तिसरी वेळ आहे धुयाची, तर ते धुवून घेतलेलं आहे. तर एवढं लोणी झालं बघा. मी ते आता लगेच इथं मी कडवायला सुद्धा ठेवते. तर घरच्या घरी आपण दूध हे घेतच असतो, कोणी अर्धा, कोणी 1, कोणी 2 पण लिटर दूध घेतं. तर घरच्या घरी जर तुम्ही हे तूप केलं तर तुम्हाला बाजारातून विकत आणावं लागत नाही आणि घरचं ते घरचंच असतं. शुद्ध आपण चांगल्या स्वच्छतेने सुद्धा करतो आणि विकतचं ते विकतचं. आपल्याला काय माहिती ते कुठल्या पद्धतीने केलेलं असतं. तर आपलं घरचं तूप हे छानच. तर बघा इथंपर्यंत तूप आता तयार झालेलं आहे. तर आणखी थोडा वेळ थांबल्यानंतर बघा या पद्धतीने इथं तुम्हाला मागे चटचट असा आवाज येत असेल, तर चटचट आवाज आहे तो पूर्ण बंद झाल्यानंतर मगच मी गॅस बंद करते. तर इथं मगच आपलं जे तूप आहे ना ते छान कडलं जातं, जास्त दिवस टिकतं सुद्धा. तर इथं हे आता झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुळशीची 2-3 पाने सुद्धा टाकलेली आहेत बघा, तुम्हाला कुठेतरी फिरवताना दिसत असेल. तर तुळशीची पानं टाकली का म्हणतात छान वास येतो तुपाला, म्हणून टाकते मी. मला काही माहीत नाही, पण म्हणतात पहिल्या बायका, म्हणून मी टाकते. तर आता झाकून ठेवते, पूर्ण उघडं ठेवण्यापेक्षा असं जाळीने झाकून ठेवते. तर आता भांडी खूप पडलेली होती, कारण म्हणजे तूप केलेलं, बाकीचे स्वयंपाकाचे सगळी अशी भांडी खूप पडलेली. तर असं म्हणजे तुपाला वगैरे भांडी खूपच भरतात बघा. तर त्याचा बाहेरच म्हटलं घासावं, बेसिनवरती सगळं तेलकट तुपट होणार, त्यापेक्षा बाहेरच इथं मी सगळी भांडी घासायला घेतलेलं आहे. खूप भांडी आहेत आणि बाहेर पटपट होऊन पण जातील. आणि इथं मग माझं आणखी कपडे राहिलेले, देवपूजा करायची होती, तर सगळं काम राहिलेलं होतं. आणि कपडे पण मला धुवायचे आहेत, तर ते मी भिजत घालणार आहे. तोपर्यंत मला मध्येच आठवलं की कचरा टाकायचा राहिलेला आहे, तर तो अगोदर टाकून येते. आणि बाहेर पाटीत जे खरकटं पाणी होतं तर ते सुद्धा आणि आतील कचरा दोन्हीही टाकून येते. म्हणजे मग आता इथं मी टाकून आलेली आहे दोन्हीही, आणि आता लगेच इथं भांडी घासायला सुद्धा बसलेली आहे. तर ऊन बघा किती पडले, 8:30 फक्त वाजलेत आणि ऊन किती पडले, कडक एकदम ऊन लागते. तर झाडाची सावली आहे ती मी बसले तिथं नाही, त्याच्या पाठीमागे इकडं अलीकडे आहे आणि तिकडंच अलीकडंच सरकत जाते सावली आणि इकडं ऊनच पडत जातं. पण 8:30 वाजलेत तरी पण एवढं ऊन आहे. मग किती लवकर भांडी घासायची, तर किती लवकर आपलं स्वयंपाक झाल्याशिवाय तर भांडी घासता येत नाही. आणि मला देवपूजासुद्धा करायची आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली व्लॉगचे व्हिडिओ म्हणजे माझं जे डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करत असते. तर इथं माझी सगळी भांडी आता घासून झालेली आहे, जाळगुच्छ भरलेलं आहे, एवढी भांडी घासलेली आहेत मी. आणि इथं आता मी देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग मैत्रिणींना, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.